परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्रचाराला जोर आला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जाणारं बांदा आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून या बांद्याकडे बघितलं जातं, कारण गेली 30-35 वर्ष या बांद्यावरती भाजपचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आहे। या ठिकाणी तुम्हाला पंचायत समितीची उमेदवारी मिळाली, त्यानंतर आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय। पहिल्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि एकंदर प्रचारासाठी तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय सांगाल? संत सोयरोबानाथांच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण इथं सगळेजण उभे आहोत। सोयरोबानाथांच्या आशीर्वादाने, बांदेश्वर भूमिका देवीच्या आशीर्वादाने मला भाजपतर्फे पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाली। त्यासाठी सर्वप्रथम मी या सर्व देवदेवतांचे धन्यवाद मानते। पक्षांनी माझ्यावरती विश्वास दाखवला। मी पक्षाचं काम गेली 20 वर्ष करत आहे। महिला मंडलची तालुकाध्यक्षसुद्धा मी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य। तर ह्या सगळ्या माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये जे काम मी केलं त्याची पोचपावती मला पक्षांनी तिकीट दिली, त्याच्यातून मला मिळालेली आहे। आता प्रचारासाठी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा चित्र स्पष्ट नव्हतं, पण त्यानंतर आता चित्र सगळ्यांचं माहिती झालेलं आहे। जिल्हा परिषद आपली प्रमोदबाईंची बिनविरोध झालेली आहे। बाईंचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आज आपण इथं उभा बाजारसाठी प्रचारासाठी फिरतोय। तुम्ही बघता आहात माझ्यासोबत महायुतीचे सर्व कार्यकर्ते खूप उत्साहाने या प्रचाराच्या फेरीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिथे जिथे जातोय तिथं लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला आपला अभिप्राय सांगतायत आणि त्यामुळे मला खात्री आहे की मोठ्या फरकाने आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत। एकंदर समोर तुमच्या विरोधात जो उमेदवार आहे तो अतिशय नौका आहे, तरीही तुम्ही जी ताकद लावली आहे ती निश्चितपणे एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणुकीसाठी जी लावली जाते त्याप्रमाणे लावली गेली। शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्या प्रचारातही सहभागी झाले आहेत, महिला जिल्हाध्यक्ष आहेत, बांदा सरपंच आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर माजी सरपंच राहिलेले मंदारजी कल्याणकर ज्यांचा अनुभव फार मोठा आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होतो आहे? हे बघा, निवडणूक म्हटल्यानंतर एक ती रणभूमी असते आणि त्याच्यात आपण उतरलेले असतो। माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की समोरच्या उमेदवाराच्या कुठल्याच गोष्टीबद्दल आम्ही बोलणार नाही। निगेटिव्ह बोलणं हा आमचा व्ह्यूज नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा सकारात्मक प्रचार करणार आहोत आणि त्यामुळे मी माझं काम सांगेन, त्याच्यासाठी लोकांपर्यंत जाईन आणि लोकांना मी सांगेन की मी जर जे काम करते आहे, माझा पक्ष जो काम करतो आहे, आमची ग्रामपंचायत जे काम करतं आहे ते तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही आमच्यासाठी कमळ या निशाणीचं बटन दाबा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। नक्कीच माझ्या मागे आमच्या पक्षाची, महायुतीची फार मोठी ताकद आहे। तुम्ही बघत आहात, स्वतः श्वेताताई माझ्याबरोबरती आहेत, मंदारदादा आहेत, आमचे बाकीचे सुद्धा पदाधिकारी काही कारणाने आपल्या आपल्या कामात व्यस्त असले तरी ते त्यांच्या परीनं या सगळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवत असतात। त्यांच्या सगळ्यांचे सुद्धा मी इथं धन्यवाद व्यक्त करते आणि मोठ्या बहुमताने आम्ही ही निवडणूक जिंकणार, याच्यात मला काही शंका नाही। त्याच्यामुळे 7 तारीखला पुन्हा तुमच्यासोबत बोलायला मला नक्कीच आवडेल। सरपंच मॅडम, तुमच्यासाठी प्रश्न असेल, बांदा पंचायत समितीची ही निवडणूक म्हणजे येणाऱ्या बांदा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची रंगीत तालीम समजायची का? खरंच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही रंगीत तालीम समजायला हरकत नाही, कारण आम्ही जो आत्ता उमेदवार दिलेला आहे म्हणजे महायुतीने जे सिलेक्शन केलेले आहे ते तरी एक सरपंच या नात्याने मी सांगेन की चांगली उमेदवारी दिली गेलेली आहे आणि तिला तिच्या ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीत तिने जे काय अनुभव घेतलेले आहेत त्याचा तिला पंचायत समितीसाठी उपयोग होईल आणि हीच रणधुमाळी ज्यावेळेस आता तिने सांगितलं की 7 फेब्रुवारीला आपण परत एकदा तुमच्याशी आम्ही हितगुज करणार आहोत आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या पुढच्या ग्रामपंचायतीसाठी फायदा होईल आणि माझे हे महायुतीचे सगळे उमेदवार आमच्यासोबतच असतील अशी मी अपेक्षा बाळगते। जिल्हाध्यक्ष मॅडम, तुम्ही या ठिकाणी आहात आणि एकमेव म्हणजे आम्ही पालकमंत्र्यांच्या सर्व पत्रकार परिषदेमध्ये असतो आणि खास करून तुमचा उल्लेख त्या ठिकाणी एक महिला जिल्हाध्यक्ष रणरागिणी म्हणून केला जातो। तुमच्यावर नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली होती, तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश प्राप्त केलं आहे। काय सांगाल या पंचायत समिती होम ग्राउंडवरच्या या इलेक्शनबद्दल काय सांगाल? आज आमची ही बांदा पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढवत आहोत आणि तुम्ही बघताय की आपलं मोदी सरकार
मोदी सरकारची जी कामगिरी आहे, त्यांचं जे 2047मध्ये जे स्वप्न आहे अखंड भारत, आणि हे स्वप्न घेऊन आम्ही संपूर्ण जगभर आपण बघतो आहे त्यांचा जो प्रवास, तसंच राज्यामध्ये एन डी एचं आमचं सरकार तुम्ही बघताय की विकासाची गंगा म्हणा किंवा अनेक योजना ज्या तळागाळातील प्रत्येक आपल्या नागरिकांना पोचलेल्या आहे. लाडक्या बहिणीसारख्या, तसं घरकुल, घर घर जल, म्हणजे अशा असंख्य योजना आहे की त्याचा पाडा आपण इथं वाचू शकत नाही. आणि आम्हाला आमच्या बांधावासियांचं आणि पंचक्रोशीचं सर्वांचा आम्हाला शुभ आशीर्वाद आमच्या मागे आहे. आणि ह्या मतदारांच्या जीवावर आम्ही ही निवडणूक आणि विकास निधी, जे आमचे पालकमंत्री असो, प्रदेश अध्यक्ष असो किंवा सन्माननीय आमचे खासदार नारायण राणेजी असो, निलेशजी असो किंवा आमचे दीपकभाई असो, ह्या जे महायुतीच्या माध्यमातून जी कामं विकास होतो आहे, आणि त्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा होतो आहे की आम्हाला चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहेत. आणि त्या मतदारांच्याच आशीर्वादावर आम्ही ही निवडणूक जिंकू. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे आमचे भाऊ वाळके आहेत. भाऊ वाळके, या ठिकाणी महायुतीचं अतिशय सुंदर असं वातावरण पाहायला मिळतं. काय सांगाल एकंदर या निवडणुकीबद्दल? महायुती म्हणून आमची शिवसेना या युतीमध्ये आहे. समोरचा उमेदवार आज शहर विकास आघाडी म्हणून लढतो आहे. त्याने ज्यावेळी आपली निशाणी घेतली नाही, त्याच्यात आमचा विजय आलेला आहे. त्याच्यामुळे आता हा विजय कंटिन्यू पुढे चालू राहील याबद्दल मला खात्री आहे. या ठिकाणी आमच्यासमोर शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत राजेश विरनोडकर, ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य पद पण या ठिकाणी भूषवलं होतं. राजेशजी, एकंदर विभाग प्रमुख नाही तर बांद्यातील तुम्ही माजी ग्रामपंचायत सदस्य आहात. आमदार दीपकभाईंचे अतिशय विश्वास म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. कशा पद्धतीने तुमचा प्रचाराचा मुद्दा असेल आणि कशा पद्धतीने तुमचं रूपाताईनं साथ असेल? महायुतीचा आमचा उमेदवार रुपाली शिरसाट आहे काय, त्या आमच्या महायुती उमेदवार असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही महायुतीचा रुपाली शिरसाट यांना बिनविरोध हे करणार आहे. एकंदर या ठिकाणी तुम्ही दीपकभाईंच्या विकास निधीबद्दल नेहमीच चर्चा करत असता. त्या विकास निधीबद्दल तुम्ही प्रचारामध्ये तो मुद्दा उपस्थित करणार आहात का? होय होय. तर एकंदर या ठिकाणी बघितलं का निश्चितपणे महायुतीच्या उमेदवार सौ रुपाली शिरसाट या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाताना निश्चितपणे पारडं मी म्हणेन या ठिकाणी बरंच जड झालेलं दिसतं आहे. आता केवळ 7 फेब्रुवारीची तारीख उजाडण्याची फक्त बाकी आहे असं सर्वांचाच विश्वास आहे. आणि निश्चितपणे ज्यावेळी महायुतीचे पदाधिकारी एखादा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतात त्यावेळी तो विश्वास त्या ठिकाणी सार्थ ठरवला जातो. एकंदर आमच्याकडूनही आपल्याला या निवडणुकीसाठी शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा 7 फेब्रुवारीला भेटू. तोपर्यंत धन्यवाद.